ओके. तर आतापर्यंत फिलिपी करारपत्राचा अभ्यास करत असताना अनेक महत्त्वाच्या गोष्टी आपण अ, यामध्ये अभ्यासलेल्या आहेत आणि फार आशीर्वादित आपण झालेलो आहोत ही आशा आहे. मी सुद्धा त्याद्वारे आशीर्वादित झालो स्वतः वैयक्तिकरित्या. आज आपण फिलिपी करारपत्राचा अगदी जो शेवटचा भाग आहे, समारोप आपण तो थोडक्यात पाहणार आहोत आणि त्याची सुरुवातही आपण मागच्या आठवडी केलेली आहे. 4था अध्यायाला आपण सुरुवात केलेली आहे. त्यातील आपण पहिले 13 वचनं आपण अभ्यासलेले आहेत आणि मग मागील मागील आठवडे आपण पाहिलं की कशाप्रकारे आपल्याला आपल्या ख्रिस्ती जीवनामध्ये जीवन जगत असताना ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्याकडे आपलं लक्ष लावणं गरजेचं आहे. त्याबद्दल आपण वचन 8 पासून पुढे शिकलो. जिथं आपण पाहिलं, की पौल म्हणतो, की ह्या सर्व गोष्टींचं तू मनन कर, नाही का? आणि मग पुढे तो म्हणतो, की आचरत राहा आणि मग वचन 10 ते 13 मध्ये आपण पाहिलं होतं, की शिका. पौलाचं उदाहरण आपल्यासमोर ठेवलेलं आहे पौलाने आणि अनेक गोष्टी तो आपल्यासमोर ठेवत असताना तो वारंवार आपल्याला ख्रिस्ताकडे घेऊन जातो आणि जे परिपूर्ण उदाहरण आहे त्याच्याकडे तो आपलं लक्ष केंद्रित करतो. आता वचन 14 पासून पुढे आपण पाहूया. मी तुमच्यासाठी वचन वाचतो. तथापि माझ्या संकटात तुम्ही माझे सहभागी झालात हे ठीक केलेत. फिलिप्पेकरांनो, तुम्हालाही ठाऊक आहे की सुवार्तेच्या प्रारंभी मी मासिदोनियाहून निघालो तेव्हा तुमच्या वाचून दुसऱ्या कोणत्याही मंडळीने माझ्याबरोबर देण्या-घेण्याचा व्यवहार केला नाही. कारण मी थेसलोनिकात होतो तेव्हा देखील तुम्ही एकदाच नाही तर दोनदा माझी गरज भागवली. मी दानाची अपेक्षा करतो अ, असे नाही तर तुमच्या हिशेबी जमेची बाजू वाढावी अशी इच्छा धरतो. मला सर्व काही आहे व ते विपुल आहे. एपफ्रोदिताच्या हाती तुम्ही जे पाठवले त्याने मी भरून गेलो आहे. ते जणू काय सुगंध देवाला मान्य व संतोषकारक यज्ञ असे आहे. माझा देव आपल्या संपत्ती अनुरूप तुमची सर्व गरज ख्रिस्त येशूच्या ठायी गौरवाच्या द्वारे पुरविल. आपला देवपिता ह्याला युगानुयुग गौरव असो. आमेन. ख्रिस्त येशूमधील प्रत्येक पवित्र जनाला सलाम सांगा. माझ्याबरोबरचे बंधू तुम्हाला सलाम सांगतात. सर्व पवित्र जन व विशेष करून कैसराच्या घरचे तुम्हाला सलाम सांगतात. प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा तुमच्या आत्म्याबरोबर असो. आमेन. ओके. तर आता आपण अगदी शेवटाच आहोत या पत्राच्या आणि अ, मागील आठवडे आपण पाहिल्याप्रमाणे पौल अ, म्हणतो की मला जो सामर्थ्य देतो नाही का, त्या ख्रिस्ताकडून मी सर्व काही करण्यास समर्थ आहे, शक्तिमान आहे. आणि मग काय होतं, काय करण्यास तो समर्थ होता? तर मग मागे आपण जर संदर्भ पाहिला, तर आपल्याला तिथं पाहायला भेटतं की तो म्हणतो की मी दैन्यावस्थेतही राहणं मला समजतं. संपन्नतेतही राहणं समजतं मला आणि मी प्रत्येक प्रसंगी अन्नतृप्त असणं आणि क्षुधित असणं, संपन्न असणं आणि विपन्न असणं, हे सगळं काही मला समजलेलं आहे. याचं रहस्य मला समजलेलं आहे, शिकवण्यात आलेलं आहे मला आणि मला इथं मी राहतो, मी इथं टिकून राहू शकतो आणि हे केवळ आणि केवळ कशामुळं? ख्रिस्तामुळं. कारण ख्रिस्तापासून मला तो पुरवठा आहे. मी दैन्यावस्थेतही ख्रिस्तामधील आनंद घेऊ शकतो. नाही का? मी तो आनंद नाही का घेतो, अनुभवतो आणि पुढे जाऊन आपल्याला पाहायला भेटतं वचन 14 ची सुरुवात होत असताना तो म्हणतो, की "तथापि माझ्या संकटात तुम्ही माझे सहभागी झालात, हे ठीक केलेत." आता आता हा जो संदर्भ आहे वचन 14 पासून पुढे इथं मात्र आपल्याला काही महत्त्वाच्या गोष्टींकडे तो लक्ष केंद्रित करतो. सगळ्यात अगोदर त्याची जी कृतज्ञता आहे, तो व्यक्त करत आहे या संदर्भामध्ये. अध्याय 4च पूर्णपणे आपल्याला पाहायला भेटतं, की सुरुवातच करत असताना तो तो त्याचं धन्यवादित अंतःकरण त्यांच्यासमोर तो उघडत आहे आणि विशेष करून आपण या संदर्भाकडे पाहत असताना वचन 14 ते 23 या वचनांकडे पाहत असताना आपल्याला काही जी महत्त्वाची सत्य आहेत, या शेवटी पत्रात शेवटी येत असताना सुद्धा ती समजून घेणं गरजेचं आहे. त्यातील पहिलं सत्य म्हणजे कृतज्ञता आणि ज्यावेळेस आपण कृतज्ञतेबद्दल विचार करतो, तर पौल हा असा होता ज्याला ज्याला याची जाणीव होती, की धन्यवादित अंतःकरण हे कसं आहे?
आणि आपल्याला माहित आहे की ख्रिस्ती जीवनातील हा सगळ्यात महत्वाचा गुण आहे की तो ख्रिस्ती व्यक्ती विश्वासणारा हा प्रत्येक वेळी प्रत्येक समयी तो धन्यवादित असतो. तो धन्यवादित असतो, कृतज्ञ असतो तो. तो तो उपकार विसरणारा नाही, तर उपकारांची जाण ठेवणारा तो असतो. हे आपल्याला पौलाच्या जीवनातून आपल्याला शिकायला भेटतं नाही का? आणि हे ख्रिस्ती जीवनाचं महत्वाचं तत्व आहे. महत्वाचा हा गुण आहे जो आपल्या आपल्या हृदयात प्रत्येकाच्या हृदयात असायला पाहिजे. आणि कृतज्ञतेबद्दल आपण शिकत असताना कृतज्ञता आपल्याला कुठून आपल्याला ती ती प्राप्त होते आणि कशा प्रकारे आपण कृतज्ञ बनतो ज्यावेळेस आपण आपल्या जीवनात काय घडलेलं आहे त्याची आठवण करतो त्यावेळेस आपण कृतज्ञ बनतो नाही का? आपण खऱ्या रीतीने आपण आपलं धन्यवादाने भरतो देवाचं गौरव करतो आपण. जसं दावीद राजा जो आहे स्तोत्र 103 मध्ये तो आपल्या स्वतःच्या हृदयात झोकून पाहतो आणि तो म्हणतो, की माझ्या जीवा परमेश्वराचा तू धन्यवाद कर. हे माझ्या सर्व अंतर्यामा तू परमेश्वराचा धन्यवाद कर. तर ज्यावेळेस तो स्वतःकडे पाहतो तर नक्कीच असा कोणता तरी समय तिथं दिसत आहे जिथं कदाचित तो स्वतःकडे पाहत असताना त्याला जाणवत आहे की मी कुठंतरी धन्यवादित नाहीये. मी कृतज्ञ नाहीये. मी पूर्णपणे देवाबद्दल, देवाने केलेल्या कार्याबद्दल आणि त्याच्या कृतीबद्दल मी कुठंतरी कृतज्ञ असायला पाहिजे. मी धन्यवादित असायला पाहिजे. ते नाहीये. आणि म्हणून तो स्वतःच्या अंतःकरणाला उत्तेजित करतो स्तोत्र 103 मध्ये आणि पुढे तो कारण देतो का बरं मी धन्यवादित असणं गरजेचं आहे, कृतज्ञ असणं गरजेचं आहे. तर तो म्हणतो तो मला माझ्या दुष्कर्मांची क्षमा करतो नाही का? तो माझे सर्व रोग बरे करतो, तो मला विनाशगर्तेतून सोडवितो आणि मग पुढे अशा प्रकारे पूर्ण लिस्ट तो देतो नाही का? तशाच प्रकारे पौलाबद्दल आपल्याला पाहायला भेटतं. तो एकीकडे देवाने केलेल्या कार्याबद्दल वारंवार तो धन्यवादित आहेच. परंतु ती आपल्याला पाहायला भेटतं, की मंडळीकडे सुद्धा पाहत असताना मंडळी सुद्धा जे काही करत आहे, त्याबद्दल सुद्धा तो त्याचं कृतज्ञता व्यक्त करत आहे. आणि इथं विशेष करून वचन 14, 15 आणि विशेष करून वचन 14 ते 17 मध्ये आपल्याला ती कृतज्ञता फार स्पष्टपणे पाहायला भेटते. तो इथं वचन 14 ची सुरुवात करत असताना तो इथं पुन्हा म्हणत आहे बघा, तथापि माझ्या संकटात तुम्ही माझे सहभागी झालात. आता हा जो शब्द आहे सहभागी, तो आपल्याला अगदी सुरुवातीला सुद्धा पाहायला भेटतो नाही का? अध्याय 1 मध्ये सुद्धा आपण तो शब्द पाहतो जिथं आपल्याला वचन 4 आणि 5 अध्याय 1 वचन 4-5 मध्ये सांगितलं, पहिल्या दिवसापासून आजपर्यंत सुवार्तेच्या प्रसारात जी तुमची सहभागिता तिच्यामुळे मी तसे करतो म्हणे. तो म्हणतो मी देवाचे आभार मानतो. इथं सुद्धा त्याची कृतज्ञता आपल्याला पाहायला भेटते. तीच तीच कृतज्ञता, तेच शब्द आपल्याला आता पुन्हा 4थ्या अध्यायामध्ये पाहायला भेटत आहे. आणि जणू काय पौल आता इथं का बरं पुन्हा त्या गोष्टींचा उल्लेख करत आहे पत्र्याच्या शेवटी? कारण त्याची इच्छा ही आहे, की मंडळी जी आहे, मंडळीने चांगलं करण्याचं सोडू नये. कारण तो इथं ज्यावेळेस बोलत आहे, की तथापि माझ्या संकटात तुम्ही माझे सहभागी झालात, हे ठीक केलेत, हे ठीक केलेत. या शब्दाकडे जर तुम्ही लक्ष केंद्रित केलं, तर हा जो शब्द आहे तो अशा प्रकारचा शब्द आहे जसा मुलाने काहीतरी चांगली गोष्ट केलेली आहे आणि बाप येतो आणि त्याच्या पाठीवर थाप मारून त्याला म्हणतो, की "बाळा तू हे चांगलं केलंस, नाही का? हे योग्य होतं. हे अगदी, 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 अगदी मला आनंद देणारं आहे." आणि जणू काय पौल अशाच प्रकारे इथं बोलत आहे. आणि इथं आपल्याला हे पाहायला भेटत आहे, की जी मदत फिलिप्पेकरांनी एपफ्रदीत या विश्वासू सेवकाद्वारे पौलाला पाठवली होती, पौलाला दिलेली होती. अ, त्याकडे पाहून पौल पौल फार आनंदी आणि कृतज्ञतेने तो त्यांना बोलत आहे. देवाची स्तुती तो करत आहे. आणि विशेष करून हा जो संदर्भ आहे, इथं मात्र आपल्याला अनेक महत्त्वाच्या गोष्टी ज्या आहेत, त्या शिकायला भेटतील. इथं सगळ्यात अगोदर तो सहभागितेबद्दल बोलतो, जे आपण अध्याय 1 मध्ये सुद्धा पाहिलेलं आहे. आणि सहभागितेबद्दल विचार करत असताना
पहिली गोष्ट तर पौल ज्या स्थितीतून जात आहे त्या स्थितीतून फिलिपेकर चाललेले नव्हते, हे आपल्याला समजणं गरजेचं आहे. कारण पौल रोमच्या नजरकैदेत आहे, फिलिपेकर रोमच्या नजरकैदेत नव्हते. मग कोणत्या अर्थाने हे फिलिपे मंडळी पौलाच्या त्या संकटामध्ये सुद्धा सहभागी झाली होती? तर आपल्याला इथून शिकायला भेटतं की जी मदत त्यांनी पौलाला पाठवली, ती मदत त्या करण्याद्वारे, त्या कृतीद्वारे ती जणू काय पौलाच्या त्या संकटामध्ये सुद्धा सहभागी झालेली होती. आणि पौल म्हणतो की हे तुम्ही ठीक केलेलं आहे, हे ठीक केलेलं आहे, हे योग्य आहे. कारण यासाठीच आपल्याला उभं केलेलं आहे. ख्रिस्ताची मंडळी म्हणून आपण उभे राहत असताना आपल्याला ते सत्कार्य करायलाच उभं केलेलं आहे देवाने. आणि ते सत्कार्य अगदी अगदी इथूनच आहे. सुवार्तेच्या कार्यासाठी झटणं, सुवार्तेसाठी उभं राहणं, नाही का? आणि तो म्हणतो तुम्ही हे ठीक केलेलं आहे. विश्वासाने केलेलं जे सत्कर्म आहे, जे जे अगदी अगदी प्रेमाने, आणि त्याचा दृष्टिकोन एकच आहे, देवाच्या गौरवासाठी, त्याच्या सन्मानासाठी, नाही का? आणि केवळ आणि केवळ ख्रिस्तामधील असणारा जो आवेश आहे त्यामुळे आहे. आणि पहा, पौल जणू काही इथून दाखवत आहे की हे तुम्ही जे केलेलं आहे ते देवाच्या इच्छेप्रमाणे आहे, देवाला गौरविणार हे कृत्य आहे. आपल्याला पाहायला भेटतं ही सहभागिता बद्दल तो बोलत असताना, ही सहभागिता फक्त त्या तुरुंगापुरतीच मर्यादित होती का? नाही. मग तो अगदी 10 वर्ष अगोदर मागे जातो. तो 10 वर्ष मागे जातो आणि तो 10 वर्ष मागे जाऊन तो आता अगदी त्यांचा जो इतिहास आहे, 10 वर्षापूर्वी ते तिथं भेटले होते आणि मंडळीची स्थापना झाली होती, तिथपासून तो बोलत आहे. बघा वचन 15 मध्ये तो म्हणतो, फिलिपेकरांनो, तुम्हालाही ठाऊक आहे की सुवार्तेचा प्रारंभ अगदी सुरुवातीलाच ज्यावेळी पौल आपल्याला पाहायला भेटतं, त्याने युरोपमध्ये त्याने ज्यावेळेस पहिलं पाऊल टाकलं, त्यावेळी तो पहिल्यांदा ज्यावेळेस तो त्या फिलिप्पे शहरात आलेला आहे आणि त्याने ज्यावेळेस तिथं आपल्याला पाहायला भेटतं की तिथं तिथं त्याने सुवार्ता गाजवली, तिथं मंडळी स्थापित झाली. त्या क्षणाची तो आठवण करत आहे, त्या पहिल्या क्षणाची आठवण करत आहे. आणि त्या क्षणाला आता 10 वर्ष लोटलेले आहेत. अगदी तिथपर्यंत तो घेऊन जात आहे, तिथलची तो आठवण करत आहे की नाही. ती कृतज्ञता तो व्यक्त करत असताना तो आता मंडळीने कुठपासून त्याला मदत केली तिथपर्यंत तो आपली नजर झोकून देत आहे. कुठपासून ती सहभागी होती पौलासोबत त्याच्या सुवार्थ सेवेमध्ये? तर अगदी सुरुवातीपासून आपल्याला इथं पाहायला भेटते. इथं म्हणतो, फिलिप्पेकरांनो, तुम्हालाही ठाऊक आहे की सुवार्तेच्या प्रारंभी मी मासिदोनियाहून निघालो तेव्हा तुमच्या वाचून दुसऱ्या कोणत्याही मंडळीने माझ्याबरोबर देण्या घेण्याचा व्यवहार केला नाही. कारण मी थेसलोनिकात होतो तेव्हा देखील तुम्ही एकदाच नाही तर दोनदा माझी गरज भागवली. काय आहे इथं नेमकं? भागीदारी हा जो शब्द वरती वापरलाय ना, त्याची झलक आपल्याला वचन 15 ते 17 देईल. काय आहे भागीदारी? तो म्हणतो की तुम्ही माझी गरज भागवली. इथं देण्या घेण्याचा व्यवहार तुम्ही केला, अशा प्रकारे तो म्हणतो. वचन 15 मध्ये सुद्धा सहभागिता हा शब्द मूळ भाषेमध्ये वापरण्यात आलेला आहे. पुन्हा एक वार तो आपल्याला त्याची आठवण करून देत आहे की फिलिप्पेकर पौलासोबत सतत भागीदार होते ते. आणि ते सतत पावलाच्या मागे जणू काय ते 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 उभे होते जणू काय. अशी कोणती दुसरी मंडळी नव्हती की इतका काळ आणि इतका सतत ते पौलाबद्दल आणि पौलाला त्यांनी मदत केली असावी, जितकी मदत आणि ज्या प्रकारे फिलिप्पे करत होते त्या प्रकारे इतर कोणत्या मंडळीने जास्त काळ पौलासोबत राहणं, त्याला पाठिंबा देणं, त्याला मदत करणं ही ही त्याला आढळलं नाही. कारण तो इथं म्हणत आहे की तुमच्या वाचून दुसऱ्या कोणत्याही मंडळीने माझ्याबरोबर देण्या घेण्याचा व्यवहार केला नाही. अगदी सुरुवातीची तो आठवण करत आहे. तो म्हणतो की त्या सुवार्थ सेवेमध्ये जी गरज होती ती तुम्ही भागवलेली आहे. आणि फिलिप्पेकरांनी वेळोवेळी त्याला त्याला मदत केली, नाही का? आणि त्याद्वारे ते सुवार्थ सेवेत भागीदार ते झालेले होते, नाही का?
आणि इथं विशेष करून आता 15 वचन वाचत असताना इथं 3 असे शब्द वापरण्यात आलेले आहेत. इंग्लिशमध्ये 3 वेगवेगळे शब्द आहेत. पण इथं देण्या-घेण्याचा म्हटलेला आहे. इथं 2 एकच शब्द वापरला देण्या-घेण्याचा. परंतु इंग्लिशमध्ये आपल्याला 2 वेगवेगळे शब्द इथं पाहायला भेटतील. विशेष करून ही 2 शब्द अशा प्रकारे असतील, की देणे, घेणे आणि व्यवहार. ह्या 3 गोष्टी इथं आहेत. आणि तिन्ही शब्द जे आहेत जर तुम्ही बारकाईने वाचले, तर हे 3 शब्द व्यावहारिक किंवा व्यवसायासंदर्भातील संज्ञा आहेत ह्या. एखादा व्यक्ती जो व्यवसाय करण्यासाठी निघालेला आहे, त्याच्यासोबत काही लोकं जे आहेत ते त्याच्याशी सहभागी आहेत, ज्यांनी त्याच्यासाठी काही पैसा खर्च केलेला आहे. वेगवेगळ्या माध्यमांद्वारे त्या व्यवसायासाठी ते उभे आहेत जणू काय. अशा प्रकारचा हा शब्द आहे. देण्या-घेण्याचा व्यवहार नाही का. हे 3 जे शब्द आहेत विशेष करून देणं म्हणजे काहीतरी खर्च त्यांनी केलेला आहे. घेणं म्हणजे काय बरं ते पावती ते दाखवतं आणि आपल्याला पाहायला भेटतं व्यवहार हे जणू काय एका खात्याप्रमाणे खात्याबद्दल ते आठवण करून देणारी गोष्ट आहे. आणि जणू काय ज्यावेळेस पौल हे शब्द इथं वापरत आहे, तर याचा आपण चुकीचा अर्थ लावू नये. जे आज जगामध्ये पुष्कळ ठिकाणी चालतं नाही का? अ, अ, पौल इथं नाही का तुम्ही ₹1 द्या म्हणजे देव तुम्हाला 100 पटीने देईल, 1000 पटीने देईल किंवा नाही का तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी करेल. पौल अशा प्रकारचा शब्दप्रयोग इथं नाही करत आहे. अशा प्रकारचा शब्दप्रयोग हा एका त्या जुगारीप्रमाणे होईल नाही का आणि हे भयंकर आहे. परंतु पौल ज्यावेळेस इथं म्हणत आहे, की तुम्ही मला मदत केलेली आहे. त्यावेळेस आपल्याला हे पाहायला भेटत आहे, की पौल त्याची कृतज्ञता तिथे व्यक्त करत आहे आणि विशेष करून इथं ज्यावेळेस तो हे 3 शब्द वापरत आहे. हे 3 शब्द मुळात आपल्याला पाहायला भेटतं, की तो याच्याबद्दल शिकवत आहे, की फिलिप्पिकरांनी प्रभूच्या कार्यामध्ये ते तत्पर आहेत, ते कार्य करत आहेत आणि याची नोंद स्वर्गात केली जात आहे. तो म्हणतो, की मी पहिलं कुठे गेलो म्हणे वचन 16 मध्ये सांगितलं, की मी थेसलोनिकात होतो, तेव्हा देखील तुम्ही एकदाच नाही तर दोनदा माझी गरज भागवली. थेसलोनिकात होतो म्हणे बघा. प्रेषितांची कृत्ये 17व्या अध्यायामध्ये आपल्याला पाहायला भेटतं, की तो अ, अम्फुल अम्फिपुली व अपुल्लोनिया ह्यांच्यामधून जाऊन थेसलोनिका येथे गेला तो. आणि तिथं त्याला काही गरज भासली आर्थिक त्या सेवेकरिता आणि तिथं सुद्धा फिलिपेकरांनी त्याला पाठबळ दिलं. आर्थिक मदतीद्वारे आपल्याला तिथं पाहायला भेटतं नाही का आणि जणू काय त्या त्या अर्थाने सुवार्तेच्या कार्यात ते पौलासोबत अगदी जवळचे भागीदार ते होते. अगदी 10 वर्षापासून हे अतूट नातं आपल्याला तिथं पाहायला भेटत आहे. पुढे वचन 17 मध्ये तो म्हणतो, की मी दानाची अपेक्षा करतो, असे नाही तर तुमच्या हिशेबी जमेची बाजू वाढावी अशी इच्छा धरतो. आता हा जो शब्द आहे, या शब्दाचा पण पुष्कळ लोक जे आहेत ना, ते दुरुपयोग करतील, की नाही अ, तुमच्या हिशेबी जमेची बाजू वाढावी. म्हणजे तुम्ही काहीतरी दिलेलं आहे आणि म्हणून आता तुम्हाला त्याच्या बदली मिळणार आहे, त्याच्यापेक्षा जास्त मिळणार आहे. अशा प्रकारचं हे बोलणं नाहीये. तर इथं ज्यावेळेस तो बोलत आहे अशा प्रकारे, की तुमच्या हिशेबी अ, काय व्हावं? जमेची बाजू वाढावी, नाही का, अशी माझी इच्छा आहे. तर मला असं वाटतं तो जो शब्द आहे ना, तो ज्या प्रकारे ख्रिस्त मत्ते 6 आणि वचन 20 मध्ये ज्या प्रकारे आठवण करतो नाही का, की तो म्हणतो, की स्वर्गात आपल्यासाठी संपत्ती साठवा. तेथे कसर व जंग खाऊन नाश करत नाहीत व चोर घरफोडी करत नाहीत व चोरीही करत नाहीत. नाही का? तर मला असं वाटतं, की ज्यावेळेस आपण या संदर्भाकडे बारकाईने जर आपण लक्ष केंद्रित केलं, तर एक विश्वासणाऱ्या नात्याने तो सुवार्थेच्या कार्यासाठी, मंडळी या नात्याने सुवार्थेच्या कार्यासाठी, सुवार्थेच्या सेवकासाठी तो जे काही करतो नाही का, ते जणू काही त्याची नोंद स्वर्गात होते. हे आपल्याला तिथं पाहायला भेटतं. आणि त्याच्या हिशेबी जमेची बाजू वाढावी अ, हा जो शब्द आहे ना, तो आपल्याला याची आठवण करून देतो, की देव त्याद्वारे त्यांच्यासाठी
जे ठेवलेलं प्रतिफळ आहे, त्याकडे त्यांचं लक्ष वेधून घेतो. आणि पौल याद्वारे मंडळीला तो प्रोत्साहित करत आहे. कशासाठी प्रोत्साहित करत आहे बरं? तो यासाठी प्रोत्साहित करत आहे, की एक विश्वासणाऱ्या नात्याने आपण या देवाच्या कार्यामध्ये आपण अ, आपण गुंतवणूक करणारे जणू काय अशा प्रकारचा तो शब्द आहे, की आर्थिक गुंतवणूक करणारे आपण असावं. आपण आपल्या आपल्या प्रत्येक गोष्टीद्वारे आपण नाही का देवाच्या कार्यामध्ये पाठबळ देवाच्या कार्यामध्ये अगदी पुढे जाणारं आपण असणं गरजेचं आहे. आपण फिलिप्पीकरांसारखं आपण असणं गरजेचं आहे. जे देवाच्या विश्वासू सेवकांना, जे ख्रिस्ताच्या सुवार्तेसाठी विश्वासाने झटत आहेत, त्या सेवकांना त्या आर्थिक मदतीद्वारे पाठिंबा देत होते. अशा प्रकारे जणू काय आपणही मंडळी या नात्याने देवाच्या सेवकांना, विशेष करून जे सुवार्तेच्या सेवेसाठी झटत आहेत, विश्वासाने जे कार्य करत आहेत आणि ज्यांना खरंच गरज आहे तिथं उभं राहण्यासाठी, त्यांना आपण आर्थिकदृष्ट्या पाठिंबा द्यायला आपण शिकणं गरजेचं आहे. जेणेकरून सुवार्तेचं कार्य अधिक पुढे जाईल, नाही का? का बरं पौल इथं आर्थिक मदतीबद्दल जास्त बोलतो, त्याकडे तो लक्ष केंद्रित करत आहे? कारण तो एक जगण्याचा एक अविभाज्य भाग आहे. आणि आपल्याला पाहायला भेटतं, की पौल जणू काय अशा प्रकारे बोलत आहे, की जणू काय पैसा जो आहे तो देवाने दिलेला आहे आणि तो त्याच्या कार्यासाठी त्याचा उपयोग देखील होणं गरजेचं आहे. आणि पुढे जाऊन आपल्याला पाहायला भेटतं, की ज्यावेळेस पौल असं बोलत आहे, तर अ, अ, अनेक लोकं असा विचार करतील किंवा पौलाला सुद्धा हे माहीत होतं, की मी ज्यावेळेस देण्या-घेण्याबद्दल बोलतो, तर कदाचित मंडळी जी आहे, ती माझ्याबद्दल कदाचित असा विचार करू शकते, की "अरे, आम्ही आत्ताच पौलाला मदत पाठवली आणि पौल जर असं बोलत आहे, तर याचा अर्थ आता त्याची अपेक्षा आहे, की आम्ही परत त्याला अधिक द्यावं, नाही का? परत त्याला आणखी मदत द्यावी अशी त्याची अपेक्षा असावी." नाही. तर पाऊल वचन 17 मध्ये स्पष्ट करतो, की नाही मला मला त्याची अपेक्षा नाहीये. मला दानाची अपेक्षा आहे. असं नाही, मी त्यासाठी या गोष्टी नाही बोलत आहे. तर तुम्ही जे करत आहात, ते योग्य करत आहात. सुवार्तेच्या कार्यासाठी करत आहात आणि हे कार्य कसं आहे बरं? तर वचन 18 नुसार तो पुढील मुद्दा स्पष्ट करतो आणि तो मुद्दा म्हणजे काय? उपासना. हे कार्य कसं आहे? देवाला संतोषकारक आहे. हे कार्य जणू काही देवाची उपासना करणं आहे. आणि हा पुढचा मुद्दा आहे आपल्यासाठी आज. वचन 18 तो आपल्यासमोर पुढचा मुद्दा, पुढचं सत्य तो ठेवत आहे ख्रिस्ती जीवन जगत असताना. ते म्हणजे काय उपासना आपल्याला माहिती आहे नाही का? उपासना किंवा आराधना आपण म्हणतो, उपासना म्हणतो. पुष्कळ वेळा आपण ख्रिस्ती जीवन जगत असताना प्रत्येक वेळी उपासना या शब्दाकडे पाहत असताना आपल्याला वाटतं, की फक्त गीत गाणं हीच उपासना आहे किंवा फक्त प्रार्थना करणं हीच उपासना आहे किंवा नाही का मी मी मंडळीमध्ये एकत्रित येतो फक्त तेवढीच उपासना आहे. वचन ऐकतो फक्त तेवढीच उपासना नाही. नक्कीच उपासनेचे हे भाग आहेत. उपासनेमध्ये ह्या सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत. परंतु त्यासोबत आणखी एक गोष्ट पाऊल जोडत आहे आणि ती म्हणजे काय? देणं. आणि तो देण्याबद्दल बोलत असताना तो पुढे काय म्हणतो, की मला सर्व काही आहे व ते विपुल आहे. हे प्रदिताच्या हाती तुम्ही जे पाठवले त्याने मी भरून गेलो आहे. तो म्हणतो तुम्ही जे दिलंय ना, ते माझ्यासाठी विपुल झालेलं आहे. ते माझ्यासाठी भरपूर आहे. नाही का? पुष्कळ रीतीने ते मला पुरल असं आहे. माझी गरज आता पूर्ण झालेली आहे. मला त्याची गरज नाहीये. परंतु तुम्ही जे करत आहात, ते काय आहे? ते एक उपासनेचा भाग आहे. आणि ते जणू काय सुगंध देवाला मान्य व संतोषकारक यज्ञ असे आहे. आता तो जणू काय त्याची आठवण करून देत आहे. जुन्या करारातील अर्पणांची तो आठवण करतो इथं. तो ज्यावेळेस म्हणतो ना सुगंध नाही का सुगंध हा जो शब्द आहे ना तुम्ही जर लेवीयेचं जर पुस्तक वाचलं ना तर पहिल्या 5 अध्यायामध्येच जी 5 अर्पणं आहेत त्याबद्दल सांगत असताना त्याच्याबद्दल नियम
देत असताना वारंवार एक शब्द तुम्हाला पाहायला भेटेल की हे देवाला सुवासिक हव्य असं आहे. सुवासिक हव्य. आणि तुम्हाला माहिती आहे का, ज्यावेळेस याजक अर्पण नाही का अर्पायचा तो, त्यावेळी आपल्याला पाहायला भेटतं तिथं धूपवेदी पण होती. आणि धूपवेदी जिथून तो जो धूर आहे, ती वाफ जी आहे, ते अशा प्रकारे ते असायचं की जिथून ती वाफ आणि ती धूप जो आहे तो वरती जावा. आणि ते अर्पण जे अर्पिलं जायचं त्या वेदीवर, आणि त्याचा जो 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 धूर किंवा ती जी वाफ वरती जायची, जणू काय त्यातून ते जे पेय किंवा ते जे सुगंधित द्रव्य त्यामध्ये टाकण्यात यायचं, आणि त्याद्वारे तो जो भाग आहे, ज्या प्रकारे त्याने सुगंधित व्हायचा, आणि ते वरती जे जाणार ती वाफ आहे किंवा तो जो धूर वरती चढत आहे, ते जणू काय याचं प्रमाण होतं की हे जणू काय देवाला सुवासिक हवे आहे. आणि तशाच प्रकारे जणू काय पौल फिलिप्पीकरांना बोलत आहे की तुम्ही जे आर्थिक रीतीनं देवाचा सेवक म्हणून मी जो सुवार्थीच्या कार्यासाठी इथं आहे, मी जे कार्यरत आहे, आणि तुम्ही ती जी आर्थिक मदत करत आहे, ती त्या सुवासिक हव्याप्रमाणे आहे, त्या यज्ञाप्रमाणे आहे, त्या त्या धूपाप्रमाणे आहे, जी देवाकडे जात आहे, आणि देवाला त्याचा सुवास इतका आवडतो, तो समाधानी होतो, तो आनंदित होतो, तो संतोष पावतो. तो एकीकडे म्हणतो की मला सगळं विपुलपणे भेटलेलं आहे. तुम्ही उदारपणे ती भेट मला दिलेली आहे. परंतु तो म्हणतो पुढे की नाही, त्याची ही कळकळ आहे की आपल्याला पाहायला भेटतं की तुम्ही फक्त त्या ज्या गरजा पूर्ण करण्याच्या उद्देशानेच हे करू नका, तर देव जो प्रभू आहे, खऱ्या रीतीने त्याला गौरवण्याच्या उद्देशाने तुम्ही करा. काय त्याचा उद्देश होता? देवाची उपासना. ऐका, लोकांना आपण पाहतो पुष्कळदा, की आपण त्या उपासीला अगदी मर्यादित रीतीने ठेवलेला नाही का? एका कप्प्यात ठेवलेलं हेच उपासना आहे. परंतु पौल म्हणतो, की ही सुद्धा उपासना आहे. देणं हे सुद्धा उपासनेचा एक भाग आहे. मंडळीच्या कार्यासाठी, सेवेसाठी. तुम्हाला माहिती आहे का, आर्थिक बाब ही सगळ्यात मोठी बाब आहे मंडळीसाठी. आणि तुम्ही म्हणाल की अरे हा जो पाळक आहे तो देण्याबद्दल का बोलत आहे? पाऊल तेच बोलत आहे, तेच शिकवत आहे. ते सरळ सरळ आपण पाहत आहोत. मंडळी या नात्याने तुम्हाला ज्या प्रकारे देवाने उभं केलेलं आहे, त्या प्रकारे मंडळीच्या कार्यासाठी, मंडळीच्या सुवार्थेच्या कार्यासाठी, मंडळीच्या वाढीसाठी, सुवार्थेचं कार्य इतरत्र व्हावं, नवीन ठिकाणी उभं राहावं, नवीन ठिकाणी जे जे तरुण लोक उभं राहतात, जे सेवक वर्ग ज्यांना आर्थिकदृष्ट्या जे दुर्बल आहेत, त्यांना कशा प्रकारे आर्थिक रीतीने उभं करता येईल, जेणेकरून ते सुवार्थेच्या कार्यात पुढे जातील, कशा प्रकारे देवाचं कार्य अधिक पुढे जाईल, या सगळ्या गोष्टीबद्दल विचार करून आपण फिलिप्पीकरांसारखं ऐका होणं गरजेचं आहे. पुढे तो काय म्हणतो बरं? तो म्हणतो ते जणू काय सुगंध देवाला मान्य संतोषकारक येत नाही. देवाला मान्य अशी ती बाब आहे. देवाच्या सुवार्थ कार्यातील तो एक भाग आहे. नाही का? उदार अंतकरणाने केलेलं कार्य ऐका जणू काय देवाला आनंद देणारं ते आहे. आपल्याला पाहायला भेटतं देवाचा देण्याचा अंतिम हेतू काय आहे? तर तो अंतिम हेतू हाच आहे की देवाचं गौरव व्हावं, देवाला संतोष मिळावा, आहे का? देवाला महिमा मिळावी. आणि इथं ज्यावेळेस तो बोलत आहे बघा, तो म्हणतो की तुम्ही जे दिलेलं आहे, जर तुम्ही पाहिलं तर इथं वचन जर 19 मध्ये तुम्ही पुढे आले, त्याच्या अगोदरही आपल्याला पाहायला भेटतं की देत असताना तो जणू काही म्हणत आहे की त्यागपूर्ण अंतकरणाने ऐका हे देणं गरजेचं आहे. दुसरे करिंथ 9:7 मध्ये तो म्हणतो की प्रत्येकाने आपापल्या मनात ठरवल्याप्रमाणे द्यावे, दुःखी मनाने किंवा देणं भाग पडतं म्हणून देऊ नये, कारण संतोषाने देणारा देवाला प्रिय आहे. पाऊल इतरत्रही तो तशाबद्दल बोलतो नाही का? आणि मग वचन 19 मध्ये येत असताना तो आता मग अभिवचन देतो आता. तो आता हे अभिवचन देत असताना त्याच्या या शब्दांमध्ये आपल्याला पाहायला भेटल की तो
मंडळीला कशाची तरी आठवण करून देत आहे बघा. पहिली गोष्ट तर तो इथं काय म्हणत आहे वचन 19 मध्ये, माझा देव आपल्या संपत्तीनुरूप तुमची सर्व गरज ख्रिस्त येशूच्या ठायी गौरवाच्या द्वारे पुरविल. आता पाऊल असं का बोलतो? आपल्या संपत्तीनुरूप तुमची सर्व गरज. तुम्हाला जर हे शब्द समजून घ्यायचे तर एका दृष्टीने पाऊल ज्यावेळेस फिलिप्पीकरांबद्दल बोलत आहे तर तो म्हणत आहे की तुम्ही जी मदत केलेली आहे ती तुम्ही केलेली मदत देवाने तुम्हाला ते पुरवलं म्हणून तुम्ही ते करू शकलेले आहात. आणि पहिली गोष्ट, तुम्ही तुमच्या विपुलतेतून ते केलेलं नाही, तर तुमच्या त्या कमतरतेतून तुम्ही ते केलेलं आहे. ती गरज मला सर्व रीतीने पुरेशी नव्हती. ती गरज जर पाहिलं तर माझ्या या बेड्या तोडणारी नाही. ती गरज जर पाहिलं तर खऱ्या रीतीने माझ्या वेदना ती कमी करणारी नाही. परंतु तो आता हे अभिवचन देत आहे आणि तो हे म्हणत आहे की नाही, त्याही पलीकडे सर्वोच्च रीतीने सगळ्यात महान गरज पुरवणारा तो देव आहे. त्याने तुम्हाला ते दिलेलं आहे, नाही का? देव तो म्हणतो की सर्व गोष्टी तुम्हाला त्याने पुरवलेल्या आहेत. त्याने तुम्हाला उभं केलं, त्याने तुम्हाला सर्व गोष्टींमध्ये सहाय्य केलेलं आहे आणि जे त्याने दिलेलं आहे त्यातून तुम्ही देता. परंतु तो म्हणत आहे की पुन्हा एकदा की देव आपल्या संपत्तीनुरूप तुमची सर्व गरज ख्रिस्त येशूच्या ठायी गौरवाच्या द्वारे पुरविल. जरी तुम्ही जी मदत केली ती सर्व गरज जरी पूर्ण करू शकली नसली तरी देव आहे तो तुमची सर्व गरज पूर्ण करण्यास समर्थ आहे, नाही का? उदारतेने तो आपल्या अफाट त्या संसाधनातून तो तुम्हाला पुरवितो. विश्वासणाऱ्यांनी जी सुवार्थ सेवेत असणाऱ्या देवाच्या सेवकाला त्यागपूर्ण रीतीने, नाही का, आर्थिक मदतीद्वारे पाठिंबा दिलेला आहे. देव त्यांच्या गरजा पुरवितो म्हटलेला आहे. काय गरज देवाने पुरवली? सगळ्यात मोठी गरज ख्रिस्त, आपल्या पापाची क्षमा त्याने ख्रिस्तामध्ये आपल्याला दिलेली आहे. त्याची लेकरं आपल्याला त्याने केलेलं आहे. त्याने आपल्याला आध्यात्मिक सर्व आशीर्वाद ख्रिस्तामध्ये दिलेले आहेत. आणि त्याच प्रकारे आर्थिकही आपल्याला भौतिकही त्याने आशीर्वाद दिलेले आहेत. आता फिलिप्पीकर फारच श्रीमंत होते अशातली गोष्ट नाही, लक्षात घ्या. त्यांनी जे मदत त्याला केली ती पौल ज्या प्रकारे म्हणत आहे त्या प्रकारे जर आपण पाहिलं तर आपल्याला हे पाहायला भेटतं की त्यांच्याकडे जे काही होतं थोडकं त्यातून त्यांनी पौलासाठी केलेलं होतं आणि म्हणून पौलासाठी ते विपुल आहे, ते अधिक आहे. आणि मग तो अगदी त्या अफाट संपत्तीकडे पाहतो देवाच्या. तो म्हणतो की देव त्यातून पुरवणार आहे. आणि तो काय म्हणतो बरं? तो संपत्तीनुरूप तुमची सर्व गरज ख्रिस्त येशूच्या ठायी गौरवाच्या द्वारे पुरवेल. कोणा ठायी? ख्रिस्त येशूच्या ठायी. सर्व आशीर्वादांचा स्रोत तो ख्रिस्त आहे का? तुम्ही नक्कीच आर्थिक रीतीने मला मदत करत आहात, तुम्ही पाठिंबा दिलेला आहे आणि हे फार फार मोठी गोष्ट आहे. ही जमेची बाजू आहे आणि त्याद्वारे तुम्ही, नाही का, या सुवार्थीच्या कार्यामध्ये सहभागी झालेला आहात. परंतु पहा, माझा देव वैयक्तिक त्याचं समोर सोबतचं नातं इथं आपण पाहतो, नाही का? आपल्या संपत्तीनुरूप त्याच्या अफाट त्या त्या अफाट संपत्तीतून, त्याच्या महान गौरवी संपत्तीतून, त्या खजान्यातून तो आपल्या सर्व गरजा पुरवण्यास समर्थ आहे. सर्व गरजा पुरवण्यास समर्थ आहे. आपल्या दुःखात तो आपल्याला सांत्वन देतो. आपल्या वेदनेत तो आपल्याला त्याची कृपा पुरवणारा आहे. तो आपल्या पडत्या काळात आपल्याला उचलून धरणारा आहे. तो आपल्या आनंदात आपला आनंद द्विगुणित करणारा आहे. सर्व गोष्टींमध्ये तो परिपूर्ण रीतीने ती गरज पुरवणारा देव आहे. आणि पुढे मग येत असताना वचन 21-22 मध्ये आपल्याला पुढे आणखी एक महत्वाचं सत्य शिकायला भेटतं आणि ते म्हणजे काय, की ख्रिस्ती कुटुंब म्हणून ख्रिस्ती कुटुंबातील प्रेमळ सहभागिता
वचन 21 मध्ये पॉल पुढे जाऊन म्हणतो की ख्रिस्त येशूमधील प्रत्येक पवित्र जनाला सलाम सांगा. आता अनेक गोष्टी बोलल्यानंतर आता तो समारोप करत असताना पुन्हा त्याचं त्या सर्व मंडळीची आठवण करत आहे आणि तो काय म्हणत आहे, ख्रिस्त येशूमधील प्रत्येक पवित्र जनाला सलाम सांगा. तो इथं असं म्हणत नाही की सर्व पवित्र जनाला, तो प्रत्येक पवित्र जनाला असं म्हणतो नाही का. इथं प्रत्येक हा शब्द त्याने वापरलेला आहे. सर्वच जर त्याने असं म्हटलं तर मग मंडळीत आपल्याला पाहायला भेटतं कोणी तारलेलं आहे, कोणी तारलेलं नाही, नाही का, कोणी आपल्याला माहित नाही, नाही का. परंतु ज्यावेळेस पाऊल प्रत्येक म्हणत आहे ते वैयक्तिक ज्यांना खरा तारणाचा अनुभव आलेला आहे, अ, अ, ज्यांचा नवीन जन्म झालेला आहे त्यांच्याबद्दल बोललेला आहे. पवित्र जन नाही का, पवित्र जन हा जो शब्द आहे आपल्याला पवित्र शास्त्रामध्ये पुष्कळ ठिकाणी पाहायला भेटतो नाही का. पवित्र जन हा शब्द आपल्याला कशाची आठवण करून देतो, खऱ्या रीतीने ज्यांचा नवीन जन्म झालेला आहे देवाच्या आत्म्याच्या कार्याद्वारे नाही का. ते या पापी जगातून वेगळे केले गेलेले आहेत, देवासाठी पवित्र जीवन जगण्यासाठी ते वेगळे केलेले लोक म्हणजे पवित्र जन नाही का. आणि आपल्याला पाहायला भेटतं की पॉल म्हणतो की प्रत्येक पवित्र जनाला तुम्ही सलाम सांगा. ती ख्रिस्तातील शांती, एकत्रित येणं आणि ते बोलणं, ते अभिवादन करण्याची ती एक नाही का, आपण काय म्हणतो की त्यावेळीची ती एक पद्धत होती आणि आजही आपण भेटल्यानंतर ते करतोच नाही का. आणि पत्राच्या शेवटी तो तेच करत आहे. पुढे तो काय म्हणतो बरं, आता स्वतः तो म्हणतो, स्वतःचा सलाम तो सांगा म्हणतो. नंतर तो म्हणतो माझ्या बरोबरचे बंधू तुम्हाला सलाम सांगतात. कोण होते बरं त्याच्यासोबत मग? आपल्याला माहित आहे की ह्याच काळामध्ये तो ज्या 2 वर्षाच्या काळामध्ये रोम इथे तो बंदिवासात होता किंवा त्या तुरुंगात तो होता. आपल्याला पाहायला भेटतं की त्यावेळी त्याला अनेक जण भेटायला आले, त्याचे मित्र गण होते, त्याचे सहभागी, त्याचे सहकारी होते त्याच्यामध्ये. जसं जर तुम्ही दुसरा अध्याय वचन 19 ते 24 पाहिलं तर तिथं तुम्हाला तिमोथी प्रदीप पाहायला भेटल. त्याच्यानंतर कलसे पत्रामध्ये आपल्याला पाहायला भेटतं तुखिक नाही का, ज्याने इफिस करासपत्र जे आहे ते इफिस येथे पोहोचवलेलं आहे. आपल्याला पाहायला भेटतं की तो या तुरुंगात असताना त्याने ह्याच काळामध्ये 4 जी पत्र आहेत महत्वाची ती लिहिलेली आहेत. आपल्याला माहित आहे नाही का. त्यामध्ये मग फिलिप्पे, कलसे, इफिस आणि फिलेमोन नाही का. आणि आपल्याला पाहायला भेटतं की त्यानुसार काही लोक त्याच्यासोबत होते. जसं याच पत्रामध्ये तिमोथी, प्रदीप त्याच्याबद्दल शिकायला भेटतं. त्यानंतर कलसे 4 आणि 7 मध्ये तुखिक आपण पाहतो. फिलेमोन देखील काही काळ त्याच्यासोबत असावा. आणि सिम जो फिलेमोनचा जो गुलाम होता, जो पळून गेला होता नाही का, त्याचं पण जीवन तिथं बदललं, तो पण पौलासोबत होता. कलसे पत्र 4 अध्याय वचन 9 आपल्याला सांगतं. स्तार्ख नाही का, तो सुद्धा त्याच्यासोबत बराच काळ होता. त्याच्यानंतर मार्क, ज्याने मार्कचं शुभवर्तमान लिहिलं नाही का, तो सुद्धा होता त्याच्यासोबत कलसे जर आपण 4 अध्याय वचन 10 पाहिलं तर. त्यानंतर लूक होता. आणि एवढंच नाही तर आपल्याला पाहायला भेटतं की येशू नावाचा आणखी एक व्यक्ती तिथं होता. तर ही सगळे लोक जवळजवळ 7-8 लोक त्याच्या अवतीभोवती होते आणि ते सुद्धा फिलिपे करांबद्दल ऐकत आहे. आणि पौलाची जी फिलिपे करांबद्दलची जी उत्कंठा आहे आणि फिलिपेकर जे काही करत आहे त्याद्वारे जणू काय हे सुद्धा जणू काय अभिवादन करत आहेत आणि हे सुद्धा जणू काय त्यांच्यामध्ये सहभागी आहेत. आणि पॉल जणू काय तिथं त्या असणाऱ्या लोकांचं नाव घेऊन तो म्हणत आहे की ते सुद्धा सलाम सांगतात नाही का. यातून आपल्याला अ, अ, ख्रिस्ती व्यक्तीचं हृदय पाहायला भेटतं एकमेकांप्रती, एकमेकांना भेटण्याप्रती, विश्वासणाऱ्यांप्रती नाही का. इथं कुठं आपल्याला नाही का कोणत्या जातीतून, कोणत्या कुठून तो कशा प्रकारे आलेला आहे, तो किती श्रीमंत आहे, तो किती गरीब आहे, ती स्त्री आहे का पुरुष आहे का, नाही नाही नाही, मंडळी, ख्रिस्ताची मंडळी, आपलं कुटुंब आहे का, त्यांचं हृदय आपल्याला पाहायला भेटतं, त्यांचं प्रेम एकमेकांप्रती आपल्याला पाहायला भेटतं. पुढे वचन 22 मध्ये येत असताना तो आणखी पुढे सर्व पवित्र जन असा शब्द वापरतो पुढं. आता वरती पवित्र जन मंडळीबद्दल बोललेला आहे.
पण इथं सर्व पवित्र जन हा जो शब्द आहे वचन 22 मध्ये, तर रोम मधील जे विश्वासणारे होते त्यांच्याबद्दल बोललेलं आहे. ज्यांना त्याने रोमकरास पत्र लिहिलं होतं 4 वर्ष अगोदरच, नाही का, आणि तो आता रोम मध्ये आहे, तर नक्कीच 4 वर्ष अगोदर ज्या पौलाने त्यांना ते पत्र लिहिलं, ज्यांनी ते ऐकलं वाचलं, ते लोक ज्यावेळेस त्यांना समजलं असेल पाऊल इथं आहे, नक्कीच ते तिथे भेटलेले आहेत. आणि त्या लोकांबद्दल सुद्धा पाऊल आठवण करून देत आहे. त्या रोम मधील लोकांबद्दल, रोमकारास पत्र 16 अध्याय आपल्याला त्याची आठवण करून देईल, नाही का. तो म्हणतो की ते लोक सुद्धा, आणि विशेष करून पुढे काय, विशेष करून कैसराच्या घरचे तुम्हाला सलाम सांगतात. किती अद्भुत आहे बघा, पौलाची हे स्वप्न होतं की मी रोम मध्ये जावं, कारण पौलाच्या त्या काळामध्ये निरो हा सम्राट होता आणि तो भयंकर ख्रिस्त विरोधी होता. आणि आपल्याला पाहायला भेटतं की त्याची इच्छा होती की त्या रोमी सम्राटाच्या घराण्यात सुवार्ता गाजविली जावी. तुम्हाला माहिती आहे की देवाने अद्भुत रीतीने त्याला अगदी त्याच्या इच्छेविरुद्ध नेलं. कैदी म्हणून तो गेलेला आहे, परंतु त्याही स्थितीमध्ये आपल्याला पाहायला भेटतं की नक्कीच त्यांनी त्याला त्याचे हातपाय बांधू शकले, परंतु त्याचं मुख ते बंद करू शकले नाही. त्याची सुवार्ता त्याच्या मुखाद्वारे जी गाजवण्यात आली, त्याचं जे जीवन होतं ते पाहून तिथं जे तैनात करण्यात आलेले जे कैसराच्या घरचे जे मुख्य जे शिपाई होते, त्यांचं जीवन बदललं. आणि ते स्वतः त्या कैसराच्या घरात येणारे, नाही का, त्यांनी तिथं जाऊन ती सुवार्ता गाजवली. आणि आपल्याला पाहायला भेटतं तिथं अनेक लोक असतील जे त्याच्या तैनातीत असतील, नाही का. कुणी त्याचं जेवण चेक करणारे, त्याच्यासाठी जेवण बनवणारे, कुणी, नाही का, देखरेख करणारे, कुणी, नाही का, शिपाई, काय काय वेगवेगळ्या पदावर ते असतील. प्रत्येकाला ख्रिस्त गाजवण्यात आलेला आहे. आणि त्या क्रूर सम्राटाच्या त्या राज्यामध्ये सुद्धा ख्रिस्ताचे लोक त्या कैसराच्या घरात सुद्धा आपल्याला पाहायला भेटतात. किती अद्भुत सुवार्तेचं महान कार्य आपल्याला इथं पाहायला भेटत आहे. सुवार्ता कधीच थांबलेली नाही, ज्याच्याबद्दल तो अगोदरच म्हणतो की पहा, हे माझं ह्या बेड्या आणि त्या लोकांचा विरोध करणं आणि त्या लोकांचा कट रचणं, हे सुवार्तेला अडखळणं होता, सुवार्तेच्या वृद्धीला कारणीभूत झालेला आहे. सुवार्तेला कुणीच अडू शकणार नाही, कारण ते सार्वभौम देवाचं महान कार्य आहे. ती सुवार्ता गौरवी सुवार्ता आहे, नाही का, जी हृदय पालटणारी आहे. त्या सुवार्तेला कुणीच आळा घालू शकलेला नाही. 2000 वर्षांपूर्वी, त्याच्या अगोदरही त्या सुवार्तेवर घाला करण्यात आला. वेगवेगळ्या प्रकारे त्या सुवार्तेला डागाळण्यात आलं, त्या सुवार्तेला विरूप करण्यात आलं, त्या सुवार्तेला वेगवेगळ्या प्रकारे जोडण्यात आलं, परंतु जी खरी सुवार्ता आहे तिला कुणीच डाग आणू शकलेलं नाही. ती सुवार्ता कार्य केल्याशिवाय राहणारच नाही. ती सुवार्ता जीवन बदलल्याशिवाय राहणार नाही, कारण ती सुवार्ता ख्रिस्ताची आहे. त्या सुवार्तेमध्ये देवाचं सामर्थ्य आहे, त्या सुवार्तेमध्ये देवाचं नीतिमत्व आहे, ख्रिस्ताच्या परिपूर्ण कार्याची महान झलक त्या सुवार्तेत आहे. आणि त्या सुवार्तेने कैसराच्या घरचे सुद्धा बदललेले आपल्याला पाहायला भेटत आहे. आणि आता ते सुद्धा ख्रिस्ताचं एक कुटुंब झालेलं आहे. ते सुद्धा आता त्या ख्रिस्ताच्या मंडळीत, त्याच्या कुटुंबातील एक भाग झालेले आहेत. किती सुंदर आहे. ख्रिस्त त्यांचा सुद्धा मस्तक आहे. ज्या प्रकारे फिलिप येथील मंडळीचा आहे, ज्या प्रकारे यहुद्यांचा आहे, त्याच प्रकारे सर्व त्याच्या निवडलेल्या लोकांचा, सर्व त्याच्या मंडळीचा तो मस्तक आहे. त्या पवित्र जनांच्या गटामध्ये आता हे कैसराच्या घरचे सुद्धा आलेले आहेत. किती अद्भुत हे कार्य आहे बघा. तो म्हणतो की ते सुद्धा तुम्हाला सलाम सांगतात. आणि मग पुढे येत असताना आपल्याला पाहायला भेटतं की अनेक गोष्टी पौल बोलतो, अनेक रीतीने तो अनेक तत्व मांडतो. पूर्ण आपल्याला ईश्वर विज्ञान पाहायला भेटतं, नाही का. आणि मग या सगळ्या गोष्टी पाहिल्यानंतर मग त्याच्यासाठी योग्य प्रतिसाद काय आहे? तो योग्य प्रतिसाद मग वचन 20 आपल्याला देतं, नाही का, जिथं पौल म्हणत आहे की आपला देव पिता ह्याला युगानुयुग गौरव असो, आमेन. नक्कीच आपल्या हृदयातून देवाची स्तुती निघायला पाहिजे, नाही का, त्याने केलेल्या परिपूर्ण कार्याबद्दल. हे सर्व गौरवी ईश्वर विज्ञान तो जो पौल समोर ठेवत आहे की त्याच्या कृपेने आपण तारले गेलेलो आहोत, त्या ख्रिस्ताचं परिपूर्ण कार्य, त्याचं महान उदाहरण तो समोर ठेवतो. त्याने केलेल्या त्या कार्याची झलक तो समोर ठेवतो. आणि सगळ्या गोष्टी ऐकल्यानंतर मग
आपला प्रतिसाद काय आहे? तर देवाला गौरव देणं, नाही का? का बरं? पाऊल देवाला गौरव देत आहे, त्याच्याकडे ते महान कारण आहे. कारण देवाने विश्वसनीयतेने पाऊलाच्या गरजा पुरवल्या आणि एवढंच नाही तर जे अभिवचन दिलेलं आहे, त्यानुसार फिलिप्पेकरांसाठी सुद्धा ते तो पूर्ण करणार आहे. प्रेषित पाऊलाकडे देवाचं गौरव करण्यासाठी महान कारण आहे आपल्याला पाहायला भेटतं. कारण तो कठीण प्रसंगात असताना सुद्धा त्याने तिथं देवाचं चांगुलपण अनुभवलं. त्या मंडळीद्वारे आलेलं ते 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 अ, ते दान, ती मदत, त्याद्वारे सुद्धा तो देवाचा चांगुलपणा अनुभवतो. आणि एवढंच नाही तर आपल्याला पाहायला भेटतं की या पूर्ण पत्रामध्ये आपल्याला पाहायला भेटतं की देवाच्या परिपूर्ण कार्याची झलक दिलेली आहे. आणि ते परिपूर्ण कार्य प्रत्येक ठिकाणी आपल्याला कृपेशिवाय कुठंच दिसणार नाही. कृपा, कृपा, कृपा आणि कृपाच आपल्याला प्रत्येक समयी आठवणार आहे. आणि म्हणूनच आपल्याला पाहायला भेटतं की ज्यावेळेस तो म्हणत आहे की देवपित्या आपला देवपिता ह्याला युगानुयुग गौरव असो, आमेन. तर तो आपल्याला अगदी सुरुवातीच्या अध्यायापासून सर्व ठिकाणी त्याचा जो विजयी जी शिकवण आहे, त्याची आठवण तो करून देत आहे. आणि ती विजयी शिकवण आपल्याला पाहायला भेटतं की सर्व प्रत्येक अध्याय त्या विजयी शिकवणीने भरलेला आहे. जर तुम्ही अध्याय 1 कडे पाहिलं तर तो अगदी सुरुवातच ही कृपेने करत आहे, की नाही देव आपला पिता व प्रभू येशू ख्रिस्त यांच्यापासून तुम्हाला कृपा व शांती असो. तो म्हणतो की त्या देव पित्यापासून त्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे तुम्हाला ती कृपा मिळालेली आहे. ती शांती प्रस्थापित झालेली आहे. तो अगदी स्पष्ट रीतीने सांगत आहे. अध्याय 2 मध्ये येत असताना तो आपल्याला हे सांगत आहे, की पहा तो गौरवी ख्रिस्त आपल्यासाठी या भूतलावर आला, तो आपल्यासाठी जगला. तो मरण पावला, तिसऱ्या दिवशी पुनरुत्थित झालेला आहे. त्याला सर्व गौरव मिळालेला आहे. तो आज स्वर्गात गौरवी राज्याच्या त्या गौरवी महान पित्याच्या उजवीकडे बसलेला आहे. तो पुन्हा महान वैभवाने येणार आहे. त्याची तो आठवण करून देतो. अध्याय 3 मध्ये आपण पाहतो की तो त्या ख्रिस्ताकडे पुन्हा पाहतो आणि तो म्हणतो की नाही, तो ख्रिस्त त्याच्या ज्ञानात वाढणं किती महत्वाचे आहे. त्याच्या ज्ञानाच्या श्रेष्ठत्वामुळे मी सर्व काही हानी समजतो. मग अध्याय 4 मध्ये आपल्याला पाहायला भेटतं की तो अनेक गोष्टी बोलतो, नाही का? प्रत्येक अध्याय जो आहे तो देवाची महानता प्रत्येक अध्यायात आपल्याला फार प्रखरतेने पाहायला भेटते, नाही का? अध्याय 1 जर तुम्ही पाहिला, वचन 6 आणि वचन 10 मध्ये तिथं देवाची जी जतन करणारी कृपा आहे ती तुम्हाला पाहायला भेटत की नाही. तो म्हणतो अध्याय 1 वचन 6 मध्ये, जिथं तो म्हणतो की ज्याने तुमच्या ठाई काम आरंभिलेलं आहे, चांगलं काम आरंभिलेलं आहे, तो येशू ख्रिस्ताच्या दिवसापर्यंत सिद्धीस नेईल. हा भरोसा आहे. तो म्हणतोय देवाची कृपा आहे. तो तुम्हाला स्थिर राखत आहे. विश्वास पुरवणारी ही कृपा आहे. अध्याय 1 वचन 29 नुसार ही कृपा शुद्ध करणारी आहे. अध्याय 2 वचन 13 नुसार देवाची ही कृपा शुद्ध करणारी आहे. वचन 13 काय सांगते? कारण इच्छा करणं व कृती करणं हे तुमच्या ठाई आपल्या संकल्पासाठी साधून देणारा तो देव आहे. ही कृपा नीतिमान ठरवणारी आहे. आपल्याला अध्याय 3 आपल्याला सांगतं, नाही का? अध्याय 3 आपल्याला सांगते ही कृपा सशक्त करणारी आहे. वचन 10 आपल्याला सांगतं आपल्या अशक्तपणामध्ये सुद्धा ते आपल्याला सशक्त करणारे आहे. ही कृपा गौरविणारी आहे. अध्याय 3 वचन 21 आपल्याला सांगतं ही कृपा सांत्वन देणारी आहे. अध्याय 4 आणि वचन आपल्याला 5 त्याची आठवण करून देतं. तुमची सहनशीलता सर्वांना कळून येवो, प्रभू समीप आहे. या विपुल कृपेचा जो प्रभू आहे तो गौरवास पात्र आहे. आणि म्हणूनच तो इथं ज्यावेळेस येतो आणि तो म्हणतो की आपला देव पिता ह्याला युगानुयुग गौरव असो, त्यावेळेस तो त्याच्या विपुल कृपेची आठवण करतो. तो गौरवास पात्र देव आहे. आणि इथं तो काय म्हणत आहे बरं? कोण गौरवास पात्र आहे? पिता. का बरं पित्यालाच गौरव देणं गरजेचं आहे? हा कोण आहे? त्रैक्यातील पहिला व्यक्ती आपल्याला माहित आहे. का बरं पित्यालाच गौरव द्यावं? कारण पिता कृपेचा दाता आहे. अध्याय 1 वचन 2 आपल्याला सांगतो तो तारणाचा कार्य करताय, कार्य करणारा आहे. ख्रिस्ताला उंचवणारा तो आहे.
ख्रिस्ताच्या प्रतिमेमध्ये तो आपल्याला घडविणारा आहे, नाही का? तो विश्वासणाऱ्यांचा पिता आहे, सत्य प्रगट करणारा तो आहे, शांती देणारा तो आहे, गरजा पुरवणारा तो आहे आणि त्यालाच युगानुयुग गौरव असो, नाही का? आणि शेवटी इथं आमेन म्हटलेलं आहे बघा. ही आपली सर्व काळ जबाबदारी आहे, आपलं हे कार्य आहे, आपलं काम आहे की आपण जे काही करू ते देवाच्या गौरवासाठी असावं. आणि नक्कीच पाऊल या सगळ्या गोष्टी बोलल्यानंतर तो त्यांच्या देण्याबद्दल सुद्धा बोलतो आणि तो म्हणतो की सर ते शेवटी हे देवाच्या गौरवासाठी आहे, देवाच्या गौरवासाठी आहे. आणि मग शेवटी येत असताना तो विनंती करतो. वचन 23 मध्ये बघा, तो म्हणतो की प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा तुमच्या आत्म्याबरोबर असो. प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा तुमच्या आत्म्याबरोबर असो. जे मॅकर्थर आहेत, जॉन मॅकर्थर, ते अशा प्रकारे म्हणतात की पौल जणू काय त्याचं जे आता वर्तुळ आहे ना ते पूर्ण करतो म्हणे. तो या पत्राची सुरुवात कृपेनेच करतो, नाही का? जिथे तो आठवण करून देत आहे कृपेद्वारे की तुम्हाला ती कृपा लाभलेली आहे. अध्याय 1 वचन 2 मध्ये, नाही का? देव पित्यापासून प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे मिळालेली जी कृपा आणि शांती ती तुम्हाला मिळो म्हणे. आणि तो शेवटही कृपेनेच करत आहे. पहा, कृपा आपल्याला माहित आहे. कृपा म्हणजे काय बरं? अपात्र असताना केलेली दया. आपण ज्याच्यासाठी पात्र नव्हतो ते आपल्याला दिलेलं आहे. आपण कशासाठी पात्र नव्हतो बरं? आपण जीवनासाठी पात्र नव्हतो. आपण त्या जिवंत देवासमोर उभे राहण्यास पात्र नव्हतो. आपण कशासाठी पात्र होतो मग त्या उलट? आपण त्या नरकात जाण्यासाठी पात्र होतो. आपण देवाचे शत्रू होतो. आपण नाशास पात्र होतो. परंतु तरी सुद्धा आपल्याला ज्यासाठी आपण पात्र नव्हतो ते आपल्याला दिलं. ते म्हणजे काय? तारण, जीवन, नवीन जन्म, नाही का? आपल्याला पाहायला भेटतं की ज्यावेळेस पाऊल इथं म्हणत आहे की प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा तुमच्या आत्म्याबरोबर असो, तर याचा अर्थ आपल्याला पाहायला भेटतं की फिलिप्पेकरांना नक्कीच तारणदायी कृपा त्यांना मिळालेली होती. त्यांचा नवीन जन्म झालेला होता. नवीन जन्मावेळी जी कृपा त्यांना लाभलेली होती त्या कृपेबद्दल तो इथं आठवण करून देत नाही. तर पाऊलाची इच्छा आहे की त्या अधिक अधिक, नाही का, पवित्र करणारी जी कृपा आहे, नाही का, जी त्यांच्या जीवनातील विशेष करून त्या ख्रिस्ती चालीमध्ये त्यांना सहाय्य करणारी कृपा आहे, त्या कृपेकडे त्यांनी पाहावं, जेणेकरून ते देवाला गौरव देणारे जीवन जगू शकतील. प्रभू मधील ते आनंद साजरा करू शकतील. ज्या प्रकारे पौल त्या तुरुंगातही आनंद करू शकतो, ते आनंद, नाही का, आनंद घेणारी ती कृपा, जतन करणारी जी कृपा आहे, जी सार्वकालिक गौरवापर्यंत घेऊन जाणारी कृपा आहे, नाही का, त्या कृपेकडे त्यांनी पाहावं आणि त्यासाठी तो विनंती करत आहे. आपल्याला पाहायला भेटतं की हे जे पत्र आहे फार अद्भुत आनंदाने भरलेलं पत्र आहे. ख्रिस्ताला उंचवणारं हे पत्र आहे. आता हे महान आनंदाने भरलेलं आणि ख्रिस्ताला उंचवणारं पत्र, नाही का, अगदी आता त्या एका कृपेवर लक्ष केंद्रित करून संपताना आपल्याला दिसतं, नाही का, जिचा वर्षाव त्याच्या लोकांवर करण्यात आलेला आहे. ती कृपा, तिची सुरुवात आपल्याला अगदी नवीन जन्मापासून पाहायला भेटते. तर अगदी नवीन आकाश आणि नवीन पृथ्वी येईपर्यंत पूर्ण ख्रिस्ती जीवन हे केवळ कृपेवर अवलंबून आहे, केवळ कृपेने आहे. तिचा सुरुवात आणि शेवट सर्व केवळ कृपेद्वारे आहे. आणि ती कृपा कुठे आहे बरं? ख्रिस्त येशूमध्ये. ती कृपा कुणाची आहे? ख्रिस्ताची आहे. ती कृपा कुणी दिली? पित्याने, ख्रिस्त येशूद्वारे. ख्रिस्ताची कृपा तुमच्या आत्म्याबरोबर असो, नाही का, सदा सर्व काळासाठी. त्याच्या कृपेशिवाय आपण जगू शकत नाही आणि तीच कृपा तुम्हाला तुमच्या प्रत्येक प्रसंगामध्ये देवामधील आनंद घ्यायला शिकवेल. आणि त्या कृपेकडे लक्ष केंद्रित करून पाऊल त्याच्या पत्राचा शेवट करतो. देवाच्या प्रिय लेकरांनो, अनेक गोष्टी आपण या पत्रातून अभ्यासलेल्या आहेत, परंतु आजच्या शेवटच्या भागात त्याने पुन्हा एक वार ख्रिस्ती जीवनाची सत्य आपल्यासमोर ठेवलेली आहेत. ते आपण आत्ताच आपण पाहिलेले आहे. त्यामध्ये आपण अनेक ज्या महत्वाच्या गोष्टी आहेत त्या आपण शिकलो की कशा प्रकारे आपल्या जीवनासाठी हे महत्वाचं बाब आहे. आपण
ख्रिस्ती जीवन जगत असताना आपण कृतज्ञ असायला पाहिजे. उपासना काय आहे ते आपण शिकलेलो आहे. ते अभिवचन आपण पाहिलेलं आहे, की देव त्याच्या सामर्थ्यानुरूप नाही का ख्रिस्ती येशूमध्ये तुमच्या सर्व गरजा तो पुरवणार आहे. ख्रिस्ती कुटुंब म्हणून आपण कधीच भेद करू नये. तर आपण एकमेकांना एकत्रित धरून पुढे चालावं. जे आपल्याला त्याच्या शेवटच्या भागामध्ये सुद्धा पाहायला भेटतं, की सगळ्यांना मिळून तो सलाम सांगत आहे. आपला प्रतिसाद काय असावा? तर आपल्या सर्व कृत्यांद्वारे देवाचं गौरव व्हावं, त्याच्या कृपेकडे आपण पाहावं. म्हणून देवाच्या प्रिय लेकरांनो, या पत्राच्या शेवटी येत असताना आपण या सर्वाचा विचार करूया आणि कशाप्रकारे आपण सुवार्तेच्या कार्यामध्ये सहभागी होऊ शकू, त्यासाठी आपण विचार करूया. प्रभू आपणा सर्वांना आशीर्वादित करो.